स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या अंतिम भागाला. मागच्या भागात आपण पाहिलं की शौर्य, सागर, सुरेश, अजय यांनी पोलिसांची मदत घेतली. सगळं ऐकल्यानंतर पोलीस विजय सर म्हणाले, शौर्य, मी लगेच सोनियाचा मोबाईल ट्रॅक करण्याचे आदेश देतो आणि तुमच्या मदतीसाठी इन्स्पेक्टर राज तिथे पोहोचतील. मी सुद्धा लगेच त्या ठिकाणी निघतो. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद, विजय सर आत्मविश्वासाने म्हणाले. यंग मॅन, काळजी करू नका. तुमची पत्नी, मुलगी आणि तुमच्या बहिणींना आपण सुरक्षित सोडवू. संपूर्ण पोलीस विभाग तुमच्या पाठीशी आहे. फोन ठेवताच पोलिसांनी सोनियाचा मोबाईल ट्रॅक करण्यास सुरुवात केली आणि सर्वजण त्या लोकेशनकडे भरधाव वेगाने निघाले. इकडे सोनियाने मृणालला गाडीतून ढकलल्यामुळे ती जोरात खाली पडली. पडताना तिचं डोकं जवळच्या दगडावर आपटलं आणि रक्त वाहू लागलं. पण त्या वेदनेची पर्वा न करता ती धडपडत त्या मोळकळीस आलेल्या वाड्यात धावत शिरली. ती मोठ्याने ओरडू लागली, माही, माही, कुठे आहेस ग? नित्या, विजी, कुठे आहात तुम्ही? ती आसुसलेल्या नजरेने प्रत्येक खोलीत शोधत होती. सोनिया उपहासाने हसली. काय मिसेस शौर्य देशमुख, तुला इथे आणलंय म्हणजे मी त्यांना दाखवणार नाही असं वाटलं का? भैया, सगळ्यांना इथे घेऊन या. सिद्धार्थाने लगेच तिघींना तिथे आणलं. त्यांच्यासोबत सुरेशचा असिस्टंटही बांधून आणला होता. मृणालला पाहताच माही आईकडे धावत आली, पण सिद्धार्थने तिचा हात पकडून तिला जोरात मागे ओढलं. त्या झटक्यात माही खाली कोसळली. तिचं डोकं जमिनीवर आपटलं आणि तिच्या कानातून रक्त वाहू लागलं. ते दृश्य पाहून मृणाल आणि विजी दोघींच्याही काळजाचा ठोका चुकला. मृणाल धावत सोनियाच्या पायाशी जाऊन रडत म्हणाली, सोनिया प्लीज, माझ्या मुलीचं नुकतंच ऑपरेशन झालंय, तिला सोड. बघ, तिच्या कानातून रक्त येतंय. तू ही एका मुलाची आई आहेस ना, प्लीज तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला दे. ती अक्षरशः सोनियाच्या पायांवर पडून रडू लागली. सोनिया मात्र थंडपणे हसली. अरे वा, मिसेस शौर्य देशमुख एवढ्या मोठ्या घराण्याची सून माझ्या पायावर पडून विनवणी करते. भैया, हे दृश्य बघून तर मला अजूनच आनंद होतोय, असं म्हणत तिने मृणालचे केस मुठीत पकडून जोरात ओढले. सोनिया मृणालचे केस ओढत वेड्यासारखी ओरडू लागली, ज्या क्षणी तू माझ्या आयुष्यात आलीस त्या क्षणापासून माझा सगळा आनंद तू हिरावून घेतलास. माझा शौर्य माझ्यापासून दूर नेलास. माझ्या मुलाला दुसरा कोणीतरी बाप असणं मला मान्य नाही. अभिचा बाबा फक्त शौर्य आहे आणि अभिची आई मी आहे. बरोबर ना मृणाल? तूच सांग. तिचं असं विस्कळीत आणि विक्षिप्त बोलणं पाहून सिद्धार्थही काही क्षण तिच्याकडे गोंधळून पाहत राहिला. सोनिया त्याच्याकडे वळून म्हणाली, काय भैया, मी वेड्यासारखी बोलते असं वाटतंय का? मला फक्त माझा शौर्य हवा आहे, असं म्हणत ती मोठ्याने हसू लागली. त्यानंतर ती माहीजवळ गेली. समोर एक लहान मूल आहे याचाही विचार न करता तिने माहीला जोरात ढकलून दिलं. माही तिथल्या तिथे बेशुद्ध होऊन खाली कोसळली. हे पाहताच मृणाल संतापाने सोनियाकडे धावली, पण सोनियाने शांतपणे बंदूक काढली आणि थेट माहीच्या डोक्याला लावली. ते पाहून मृणाल जागच्या जागी थबकली. डोळ्यात अश्रू आणून ती हात जोडत म्हणाली, प्लीज माझ्या मुलीला सोड. आम्ही कायमचे निघून जाऊ इथून. पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. सोनिया थंडपणे हसली. तुम्हाला सोडून द्यायला माझी हरकत नाही, पण हा शौर्य आहे ना, तो तुला पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून पुन्हा स्वतःकडे घेऊन येईल. मग तू पुन्हा त्याच्या आयुष्यात येशील. ते मला कसं चालेल? ती काही क्षण थांबली आणि म्हणाली, ठीक आहे, तुला आम्ही 2 पर्याय देते, त्यातला एक तू निवड. तू कोणताही पर्याय निवडलास तरी मी तुझ्या मुलीला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये दाखल करेन. हा माझा शब्द आहे. मृणाल क्षणाचाही विचार न करता म्हणाली, माझ्या मुलीसाठी मी काहीही करायला तयार आहे. सांग मला काय करायचं? सोनियाच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य उमटलं. खूप सोप्पं आहे. तुझं आणि शौर्याचं लग्न झालं असलं तरी कायदेशीररित्या त्याची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे ती सिद्धार्थकडे बोट दाखवत म्हणाली, इथे उभा आहे ना माझा भैया सिद्धार्थ, त्याच्याशी तुला लग्न करायचं आहे आणि या कागदावर सही केलीस की तुमचं लग्न लगेच नोंदणीकृत होईल. त्यानंतर तू आणि माझा भैया परदेशात निघून जाल. मग शौर्य तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही. तिने सिद्धार्थकडे पाहून विचारलं, काय भैया, तुला मान्य आहे ना? सिद्धार्थने कोणताही शब्द न बोलता मान हलवली. सोनिया पुन्हा मृणालकडे वळली आणि दुसरा पर्याय, तिने जवळच्या उंच कड्याकडे बोट दाखवलं. जर तू माझ्या भाऊशी लग्न करणार नसशील तर त्या कड्यावरून खाली उडी मारायची.
तिच्या डोळ्यात निर्दयीपणा भरला होता. पण एक गोष्ट लक्षात ठेव मृणाल, त्या कड्यावरून उडी मारलीस तर तुझं शरीरसुद्धा कोणाला सापडणार नाही. आता पटकन निर्णय घे. बघ, तुझ्या मुलीचं खूप रक्त वाहतंय. उशीर झाला तर बिचारी तुझ्या डोळ्यांसमोरच प्राण सोडेल. असं म्हणत सोनियाने थंडपणे उलटी गंटी सुरू केली. सोनियाने मृणालसमोर 2 पर्याय ठेवले होते. एकतर सिद्धार्थशी लग्न करायचं, नाहीतर त्या उंच कड्यावरून खाली उडी मारायची. असं म्हणत तिने गणती सुरू केली. डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाही मृणाल ठाम आवाजात म्हणाली, सोनिया, तू जे करते आहेस ते खूप चुकीचं आहे. माझा जीव गेला तरी शौर्य तुला कधीच स्वीकारणार नाही. ही मृणाल शेवटच्या श्वासापर्यंत शौर्याची पत्नी म्हणूनच जगेल आणि त्याच नावानेच मरेल. सोनिया उपहासाने हसली. वा, म्हणजे तू स्वतःच स्वतःच्या मृत्यूला बोलावते आहेस? हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. शौर्याचं पहिलं प्रेम मी होते. आमच्या दोघांच्या आयुष्यात तूच आलीस. चल, आता लवकर त्या कड्यावरून उडी मार. तुझा शेवट माझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे. हे ऐकताच नित्या रडत मृणाल जवळ आली. वहिनी, प्लीज असा कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. शौर्यदादा आपल्याला वाचवायला नक्की येतील. थोडा धीर धरा. विजयी डोळे पुसत म्हणाली. हो मृणाल, शौर्यदादा येईपर्यंत काहीही करू नकोस. आपण आपल्या माहीला वाचवू. मृणाल विजीजवळ गेली. तिचे दोन्ही हात हातात घेत ती रडत म्हणाली, माझ्या मुलीची आई आता तूच हो. तुम्ही दोघी इथे थांबू नका. पुण्याला निघून जा आणि माझ्या माहीला खूप प्रेमाने सांभाळ. त्यानंतर ती नित्याजवळ आली. नित्या, आत्ता माझ्यासाठी माझ्या मुलीचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. दुसरं काहीच मला सुचत नाही. तू सागरदादांचे लग्न करून आनंदाने संसार कर. असं म्हणत ती माहीजवळ बसली. तिने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि अश्रूंनी तिचं कपाळ भिजवलं. माझ्या सोन्या, तुझी आई तुला सोडून जातेय. मला माफ कर. विजय आई तुझी खूप काळजी घेईल. असं म्हणत तिने माहीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्यानंतर ती सोनिया समोर येऊन उभी राहिली. सोनिया, तू जिंकलीस असं समजू नकोस. तू करत असलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा देव तुला नक्की देईल. ती सिद्धार्थकडे वळली. मोठा भाऊ म्हणून तुझं कर्तव्य होतं की तुझ्या बहिणीला तिची चूक दाखवून तिला योग्य मार्गावर आणावंस. पण तू तिच्या प्रत्येक चुकीला साथ देत तिचंच आयुष्य उद्ध्वस्त केलंस. ती माझ्या नवऱ्यावर प्रेम करते म्हणून ती तुझी बहीण असेल तर त्या नात्याने मी सुद्धा तुझी बहीणच आहे आणि तरीही तू तिच्याशी माझं लग्न लावायला तयार झालास. हे खूप चुकीचं आहे. तिने पुन्हा सोनियाकडे पाहिलं. हे लक्षात ठेव, शौर्य तुला कधीच स्वीकारणार नाही. मी आज इथून खाली पडून मेली तरी माझ्या मृत्यूचं उत्तर तुला त्याला द्यावंच लागेल. सोनियाने खांदे उडवले. त्याची काळजी मी घेईन. माझ्या शौर्याला मार्गावर कसं आणायचं ते मला चांगलं माहीत आहे. तू बोलण्यात वेळ घालवू नकोस, नाहीतर तुझ्या मुलीचा जीव जाईल. चल उडी मार. इतक्यात सिद्धार्थ पुढे आला. सोनिया, नको, तिला सोडून दे. या सगळ्यांना सोडूया आणि आधी आपल्या गावी परत जाऊया. तुला नवीन आयुष्य मी उभं करून देईन. हे ऐकताच सोनियाचा संताप अनावर झाला. ती धावत जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. काय भैया, तिने तुला भाऊ म्हटलं म्हणून तिच्यावर माया आली का? ती तुझी बहीण नाही, मी तुझी सख्खी बहीण आहे. हिने माझं आयुष्य हिरावून घेतलं आहे. ती मरायलाच हवी, नाहीतर मी स्वतः तिला ठार मारेन. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, मी तिच्यासाठी नाही, तुझ्यासाठी बोलतोय. सोनिया, तिला सोडून दे. आपण इथून निघून जाऊया. चूक जर कोणाची असेल तर ती आपलीच आहे. त्यांना एकत्र राहू दे. तू शौर्याला विसर आणि स्वतःचं आयुष्य जग. सिद्धार्थाचं वाक्य पूर्ण होताच सोनियाने क्षणाचाही विलंब न करता हातातील बंदूक उचलली आणि थेट त्याच्या छातीत गोळी झाडली. धाड. गोळी लागल्याबरोबर सिद्धार्थ खाली कोसळला. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सोनिया धावत त्याच्याजवळ गेली. त्याचा डोका आपल्या मांडीवर घेत ती रडू लागली. भैया, मला माफ कर. माझ्यासाठी शौर्याशिवाय दुसरं कोणीच महत्त्वाचं नाही. तू माझ्यासाठी खूप काही केलंस. आता शांतपणे झोप, कायमची विश्रांती घे. हे बोलून ती पुन्हा उठली आणि मृणाल जवळ आली. डोळ्यात वेडेपणा भरलेला होता. पाहिलंस, आधी तुझ्यामुळे माझा शौर्य माझ्यापासून दूर गेला आणि आता माझा भैयाही माझ्यापासून हिरावून घेतलास. आता तू जिवंत राहिलीस तर तो माझ्यासाठीच धोका आहे. असं म्हणत तिने बंदुकीची नळी माहीच्या कपाळावर टेकवली. चल आता सांग, तू उडी मारणार की तुझ्या मुलीला गोळी घालू? मृणालच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती थरथरत म्हणाली,
नको, माझ्या मुलीला काही करू नकोस. मी मी उडी मारते, असं म्हणत मृणाल त्या खोल दरीच्या कड्याकडे चालू लागली. त्याच वेळी शौर्य, सुरेश, सागर, अजय आणि मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. सोनियाचा मोबाईल ट्रॅक करत ते अखेर त्या डोंगराळ भागातील मोळकळीस आलेल्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचले होते. शौर्य आणि इतर सर्वजण डोंगराच्या पायथ्यापासून भरधाव वेगाने वर चढत होते. तेवढ्यात धाड, गोळी झाडल्याचा आवाज संपूर्ण डोंगरात घुमला. तो आवाज ऐकताच शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा फिक्कट पडला. सागरने लगेच त्यांचा खांदा पकडत म्हटलं, शौर्य, धीर सोडू नकोस. मृणाल आणि बाकी सगळे सुरक्षित असतील. चल लवकर. सागरच्या शब्दांनी शौर्याने स्वतःला सावरलं. त्याने कमरेला अडकवलेली बंदूक हातात घेतली आणि सर्वजण पोलिसांसोबत आवाज आलेल्या दिशेने धावत सुटले. जशी ते त्या जागेजवळ पोहोचले तेवढ्यात मृणाल कड्यावरून खाली झेपावताना त्यांना दिसली. ते दृश्य पाहून शौर्याच्या तोंडून हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. मृणाल! तो जीवाच्या आकांताने तिच्याकडे धावू लागला. पण तोपर्यंत मृणालने स्वतःला दरीत झोकून दिलं होतं. हे पाहून सोनिया वेड्यासारखी मोठमोठ्याने हसू लागली. ती शौर्याकडे पाहत म्हणाली, काय शौर्य, थोडा आधी आला असतास तर बरं झालं असतं. बघ, तुझी बायको तुझ्या डोळ्यांसमोर दरीत उडी मारून गेली. पण शौर्यला तिचा एकही शब्द ऐकू येत नव्हता. तो वेड्यासारखा कड्याच्या टोकाकडे धावत गेला. खाली नजर टाकताच त्याच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. मृणाल दरीत पूर्ण कोसळली नव्हती. खाली पडताना तिने एका मोठ्या झाडाची मजबूत फांदी पकडली होती आणि ती जीवाच्या आकांताने तिला लटकून होती. शौर्य मोठ्याने ओरडला, मृणाल, घाबरू नकोस, मी आलोय, तुला काही होऊ देणार नाही. असं म्हणत तो दरीच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरण्याचा मार्ग शोधत धावत गेला. तेवढ्यात अजय आणि सागरही तिथे पोहोचले. दोघांनी जवळच पडलेली एक जाड वेल तोडली आणि शौर्याच्या हातात दिली. शौर्याने ती वेल घट्ट पकडली आणि सावधपणे दरीत उतरू लागला. पण मृणाल ज्या फांदीला लटकली होती ती तिचं वजन सहन न झाल्याने हळूहळू तडकू लागली. प्रत्येक क्षण तिच्या जीवावर बेतत होता. दुसरीकडे डिटेक्टिव्ह सुरेश आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी क्षणार्धात संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. सोनिया आणि तिच्या सर्व साथीदारांना अटक करण्यात आली. सुरेशने नित्या आणि विजी यांच्या हातपायांना बांधलेल्या दोऱ्या सोडवल्या. मुक्त होताच विजी धावत माहीजवळ गेली. तिने बेशुद्ध पडलेल्या माहीला अलगद आपल्या कुशीत उचलून घेतलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शौर्य आणि मृणालकडे पाहू लागली. शौर्य, अजय आणि सागरच्या मदतीने दरीत उतरून मृणालजवळ पोहोचला. त्याने तिच्याकडे हात पुढे केला. मृणाल, माझा हात पकड. मृणालने कसाबसा त्याचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात तिच्या फांदीला लटकली होती ती तुटून खाली कोसळली. अचानक झालेल्या धक्क्याने मृणाल बेशुद्ध झाली. ते पाहून शौर्य घाबरून ओरडला, अगं, अगदी योग्य वेळी बेशुद्ध पडलीस. अरे मृणाल, आता माझ्या हातात आहे, लवकर ही वेल वर खेचा. अजय आणि सागर पूर्ण ताकद लावून वेल वर ओढतात. काही क्षणांच्या जीव घेण्या प्रयत्नानंतर त्यांनी शौर्य आणि मृणालला दोघांनाही सुरक्षित वर खेचलं. शौर्य मृणालला वाचवून वर आणताना पाहताच सोनिया संतापाने पेटून उठली. ती धावत विजीजवळ आली आणि तिच्या हातातून माहीला हिसकावून घेतलं. विजी आणि नित्या तिला थांबवण्यासाठी पुढे सरसावल्या. पण सोनियाने क्षणात बंदूक माहीच्या कपाळावर ठेवली. एक पाऊल जरी पुढे आलात तर मी हिला गोळी घालेन. त्या धमकीने दोघेही घाबरून मागे सरकल्या. शौर्य पुढे येत शांत आवाजात म्हणाला, सोनिया, पुन्हा एकदा चूक करू नकोस. माझ्या मुलीला सोड. तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. सोनिया काही क्षण शांत राहिली. ती कड्याच्या टोकावर उभी राहून म्हणाली, नाही शौर्य, तू फक्त माझाच आहेस. ही आणि हिची आई दोघेही जिवंत नसल्या तर तू मला आणि अभिला तुझ्यासोबत ठेवशील. आपल्या तिघांच्या आयुष्यात यांची काहीच गरज नाही. शौर्यने तिला समजावत म्हटलं, सोनिया, अभि आजही माझा मुलगाच आहे. मी त्याला प्रेमाने वाढवेन. पण प्लीज माझी मुलगी मला परत दे. सोनिया वेड्यासारखी हसू लागली. काय म्हणालास? तुझी मुलगी? बघ, तिच्या आईने माझं आयुष्य हिरावून घेतलं आणि आता ही तुझ्यावरच प्रेम माझ्या अभिपासून हिसकावून घेणार आहे. मी तिला जिवंत सोडणार नाही. असं म्हणत ती हळूहळू मागे सरकू लागली. तेवढ्यात मम्मी, एका छोट्याशा आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. सोनियाने मागे वळून पाहिलं. तिथे तिचा मुलगा अभि उभा होता. पोलीस आयुक्त विजयन त्याला तिथे घेऊन आले होते. अभिला पाहता सोनियाच्या डोळ्यात पाणी आलं.
ती म्हणाली, अभि, तुझे डॅडी फक्त तुझेच आहेत. मी या मुलीला आत्ताच खाली फेकून देते. मग तू कायम मम्मी आणि डॅडीसोबत राहशील. अभि रडत म्हणाला, मम्मी, मला माझी छोटी एंजलही हवी आहे. ती बिचारी आजारी आहे. आत्ताच तिची तब्येत सुधारली आहे. तिला सोडून द्या ना. मी तुमच्यासोबत येतो. सोनिया वेदनेने हसली. पाहिलंस ना शौर्य, तू माझ्या मुलाच्याही मनात तिच्यासाठी प्रेम निर्माण केलंस. मी या देशात आले ते फक्त तुझ्यासाठी. तू माझ्याशी लग्न करशील असं सांगूनच मला इथे आणलं होतंस. पण हिला पाहताच माझं प्रेम तुला दिसेनासं झालं. मी जशी फसले तसंच माझा मुलगाही तुझ्यामुळे फसू नये. असं म्हणत ती अजून एक पाऊल मागे गेली आणि तिचा तोल गेला. ती थेट दरीत कोसळू लागली. क्षणाचाही विलंब न करता शौर्यने झेप घेत तिचा हात पकडला. त्या क्षणी सागरने माहीला तिच्या हातातून हिसकावून सुरक्षित वर उचललं. दरीच्या कडेला लटकलेली सोनिया काही क्षण शौर्याकडे पाहत राहिली. तिने त्याच्या हातावर अलगद एक चुंबन दिलं. हसत हसत ती म्हणाली, ज्या दिवशी मला कळालं की अभिचा बाबा दुसराच आहे, त्या दिवशीच मी आतून मरून गेले होते. शौर्य, आता उरलंय ते फक्त हे शरीर. त्याच्या मृत्यूचं मला काहीच दुःख नाही. कोणत्याही जन्मात तू फक्त माझाच आहेस. तुला मी कधीच दुसऱ्या कोणाचा होऊ देणार नाही. हे बोलून तिने स्वतःहून शौर्याचा हात सोडला. क्षणातच ती खोल दरीत अदृश्य झाली. हे सगळं शौर्याच्या डोळ्यांसमोर घडलं. त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. एकेकाळी जिला तो आपली मैत्रीण मानत होता, ती आज त्याच्या डोळ्यांसमोर कायमची निघून गेली होती. तो काही क्षण दगडासारखा निश्चल उभा राहिला. सागरने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं. अभि माहीजवळ बसून तिला हलकेच उठवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मृणाल आणि माहीला स्ट्रेचरवर ठेवून तातडीने रुग्णालयात नेलं. पोलीस आयुक्त विजय शौर्यजवळ येऊन म्हणाले, शौर्य, पुढची सगळी कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो. ही दरी खूप खोल आहे. इथून पडून आजवर कोणी जिवंत परत आल्याचा इतिहास नाही. तरीसुद्धा आम्ही शोध मोहीम सुरू करतो. तू आधी तुझी पत्नी आणि मुलीकडे लक्ष दे. शौर्य कृतज्ञतेने म्हणाला, खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही योग्य वेळी आलात म्हणून सगळ्यांचे जीव वाचले. विजय हसत म्हणाले, इट्स ओके यंग मॅन. असं म्हणत ते तिथून निघून गेले. शौर्याने अजयला सांगितलं, अजय, विजय आणि नित्याला घरी घेऊन जा. अजय दोघींना घेऊन निघाला. तर शौर्य, सागर आणि अभि रुग्णालयात रवाना झाले. ज्या रुग्णालयात शांतीजी उपचार घेत होत्या त्याच रुग्णालयात मृणाल आणि माहीलाही दाखल करण्यात आलं. तेवढ्यात राजेंद्र देशमुख शौर्यजवळ आले. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, शौर्य, काळजी करू नकोस. आपल्या सुनेला आणि माझ्या नातीला काहीही होणार नाही. शौर्याने लगेच विचारलं, बाबा, आई कशा आहेत? राजेंद्र हसत म्हणाले, तिला शुद्ध आली आहे. आता तिची तब्येत बरी आहे. हे ऐकताच शौर्य लगेच शांतीच्या खोलीत गेला. शांतीजीने त्याला पाहताच विचारलं, शौर्य, मृणाल कशी आहे आणि माझी नात माही कशी आहे? शौर्य स्वतःचं दुःख लपवत म्हणाला, दोघींवर उपचार सुरू आहेत. तुम्ही आधी पूर्ण बऱ्या व्हा, मग मी त्यांना सुरक्षित घरी घेऊन येतो. इतक्यात सागर आत आला. शौर्य, चल, डॉक्टरांनी तुला बोलावलं आहे. दोघेही तिथून बाहेर गेले. शौर्य बाहेर पडताच शांतीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती राजेंद्रजीकडे पाहत म्हणाली, आपला मुलगा आपल्या बायकोसाठी आणि मुलीसाठी किती तडफडतोय. सोनिया अशी निघेल हे मला कधीच कळलं नाही. उलट मीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मृणालला खूप त्रास दिला. मी केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा मला द्या. ती रडू लागली. राजेंद्र देशमुखांनी तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने तिची समजूत काढू लागले. शांती रडत होती. ते पाहून ते तिच्या जवळ बसले आणि प्रेमाने म्हणाले, शांती, आता हे सगळं बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. डॉक्टरांनी तुला कोणताही मानसिक ताण घेऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं आहे. काहीही विचार करू नकोस. आपली सून आणि आपली नात दोघेही सुखरूप घरी परत येतील. शांतीने हलकेच मान डोलावली. दरम्यान शौर्य डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, माझी पत्नी आणि माझी मुलगी कशा आहेत? डॉक्टर हसून म्हणाले, तुमच्या पत्नीला फक्त धक्क्यामुळे थोडीशी चक्कर आली होती. त्या लवकरच शुद्धीवर येतील. पण तुमच्या मुलीच्या डोक्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. शौर्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. डॉक्टर, त्यामुळे काही धोका तर नाही ना? नाही.
जिथे शस्त्रक्रिया झाली होती त्या ठिकाणी थोडासा रक्तस्राव झाला आहे. तो थांबवण्यासाठी पुढील उपचार सुरू आहेत. घाबरण्यासारखं काहीही नाही. शौर्याने सुटकेचा निश्वास टाकला. थँक्यू डॉक्टर. त्याने लगेच ही आनंदाची बातमी राजेंद्रजींना सांगितली. ते आनंदाने म्हणाले, बरं, मी तुझ्या आईला घेऊन घरी जातो. तू मृणाल आणि माहीला घेऊन ये. माझी नात घरी येणार आहे. तिच्या स्वागतासाठी मी संपूर्ण घर सणासारखं सजवून ठेवतो, असं म्हणत ते निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर शौर्याने कोणाला तरी फोन केला. त्याने काही खास तयारी करण्याच्या सूचना दिल्या आणि ते काम तातडीने पूर्ण करण्यास सांगितलं. हे सगळं सागरने ऐकलं. तो आश्चर्याने म्हणाला, अरे शौर्य, हे काय करतोयस? एवढ्या संकटातून सगळे बाहेर पडलो आहोत. आता पुन्हा नवीन वाद कशाला? नको रे, हे खूप चुकीचं आहे. बिचारी मृणाल, तिला हे कळलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल. पण शौर्य काहीच बोलला नाही. काही दिवसांनी देशमुखांचं घर पुन्हा एकदा उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघालं. राजेंद्र देशमुखांनी आपल्या सुनेच्या आणि नातीच्या स्वागतासाठी संपूर्ण घर सुंदर फुलांनी आणि रांगोळीने सजवलं होतं. शांतीलाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. राजेंद्र देशमुख आणि अमृता आजी दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. तेवढ्यात शौर्य गाडीतून मृणाल आणि माहीला घेऊन घरी आला. त्यांच्या आगमनाबरोबर शांती आणि सीमाजी यांनी औक्षण करून दोघींना घरात प्रवेश दिला. अमृता आजींनी शौर्याकडे पाहत प्रेमाने आशीर्वाद दिला. बाळा, आता तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच कोणतंही संकट येऊ नये. तुम्ही दोघं कायम आनंदात राहा. शौर्य आणि मृणाल दोघांनीही त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. तेवढ्यात मृणालचं संपूर्ण कुटुंबही तिथे आलं. त्यांना पाहताच मृणाल आनंदाने धावत गेली आणि सर्वांना मिठी मारली. त्यांच्यासोबत आलेली वैशू दिसताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, वैशू, माझं संपूर्ण आयुष्य वाचवलंस तू. त्या दिवशी सोनियाचा प्लॅन यशस्वी झाला असता तर मी त्याच दिवशी संपले असते, असं म्हणत ती तिच्यासमोर हात जोडू लागली. वैशू लगेच तिचे हात खाली करत म्हणाली, मृणाल, सोनियाने जे पेरलं त्याचंच फळ तिला मिळालं. जसं कराल तसं भराल ही म्हण खरी ठरली. आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच असू दे. दोघींनी एकमेकींना प्रेमाने मिठी मारली. शांती मृणाल जवळ आली. डोळ्यात अपराधीपणा भरून ती म्हणाली, मृणाल, मला तुझी माफी मागायची आहे. मीही सोनियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला खूप त्रास दिला. मृणाल हसत म्हणाली, त्याचं काही मनावर घेतलं नाही आई. जे झालं ते झालं. आता सगळं विसरून जाऊया, असं म्हणत तिने शौर्यकडे पाहिलं. पण शौर्यने तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव मृणालला झाली. अमृता आजी हसत म्हणाल्या, बस करा आता माफी मागणं. मृणाल, आधी देवघरात जाऊन दिवा लाव. तेवढ्यात बाहेरून डिटेक्टिव्ह सुरेश आणि एक वकील घरात आले. त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तो वकील थेट मृणाल समोर आला. हॅलो मॅडम, तुम्हीच मिसेस शौर्य देशमुख? हो. त्याने आपल्या फाईलमधून काही कागद बाहेर काढले. हे घ्या, हे घटस्फोटाचे कागद आहेत. माझे क्लायंट मिस्टर शौर्य देशमुख यांनी आधीच त्यावर स्वाक्षरी केली आहे. तुम्हीही सही केलीत की मी लगेच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करतो. हे ऐकताच मृणालच्या हातातून कागद जवळजवळ खाली पडले. फक्त तीच नाही, घरात उपस्थित असलेले सर्वजण अवाक होऊन शौर्यकडे पाहू लागले. अमृता आजी धावत त्याच्याजवळ आल्या. काय झालं रे शौर्य? इतक्या संकटानंतर आता तुमचं आयुष्य सुखाने सुरू होणार होतं. मग हा घटस्फोट कशासाठी? राजेंद्र देशमुखही म्हणाले, काय बोलतोयस तू? बिचारी मृणालने किती हाल सोसले आहेत. आता तरी तिला दुःख देऊ नकोस. सगळेच त्याला समजावत होते. शौर्य मात्र शांतपणे मृणालजवळ आला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, पाहिलंस, मी तुला घटस्फोट देतोय हे ऐकताच सगळे मला दोष देत आहेत. पण प्रत्येक वेळी जेव्हा संकट आलं तेव्हा तू सत्य माझ्यापासून लपवलंस. सगळ्यांच्या आनंदापेक्षा तू सगळं एकटीनेच सहन करणं निवडलंस. तो विजीकडे बोट दाखवत म्हणाला, ही विजी तुझी मैत्रीण आहे ना? तिला माझ्याबद्दल जितका विश्वास होता तितकाही विश्वास तुला माझ्यावर नव्हता. त्याचा आवाज आता भावुक झाला. प्रत्येक संकटात तू एकटीच लढायचा प्रयत्न केला. आजही सोनियाने तुला पर्याय दिला तेव्हा तुझ्या मनात एकदाही आलं नाही की शौर्य येईल, तो मला आणि माझ्या मुलीला वाचवेल. म्हणजे तुला माझ्यावर विश्वासच नव्हता. तो पुढे म्हणाला,
माहीचा जन्म झाला हेही तू मला सांगितलं नाहीस. तिची तब्येत बिघडली होती हेही लपवलंस. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. प्रेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. कोणतंही संकट आलं तरी आपला माणूस आपल्या पाठीशी आहे हा विश्वास हवा. पण तुझ्या मनात माझ्यासाठी तो कधीच नव्हता. तो काही क्षण थांबला. ज्या नात्यात विश्वासच नाही त्या नात्याला नवरा बायकोचं नाव देण्याचा काय उपयोग? मृणाल काहीच बोलू शकली नाही. ती शांतपणे रडत उभी राहिली. शौर्याने शेवटी कठोर आवाजात म्हटलं, मी तुला घटस्फोट देतो, पण माझी मुलगी मात्र माझ्यासोबतच राहील. असं म्हणून तो तिच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला. मृणाल धावत त्याच्या जवळ आली. तिने त्याचा हात घट्ट पकडला. अश्रूंनी भरलेल्या आवाजात ती म्हणाली, मला माफ करा शौर्य. मी तुमच्यावर विश्वास नव्हता म्हणून काही लपवलं नाही. त्या प्रत्येक क्षणी मला फक्त तुमच्या जीवाची काळजी होती. मी परत आले तर तुमच्यावर पुन्हा संकट येईल या भीतीनेच मी माहीबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ती हमसून रडू लागली. मला माफ करा. तुमच्याशिवाय आणि आपल्या मुलीशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. मृणाल रडतच उभी होती. शौर्याने तिच्याकडे पाहत कडक आवाजात विचारलं, आता तू त्या कागदावर सही करणार आहेस की नाही? त्या आवाजाने मृणाल दचकली. सागरने शांतपणे ते कागद तिच्या हातात देत म्हटलं, प्लीज यावर सही कर. मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिची अवस्था पाहून सागरलाही ते बघवेना. त्याने ताबडतोब चेहरा दुसरीकडे वळवला. मृणालने थरथरत्या हातांनी कागद घेतले. सही करण्यासाठी पेन उचलताच तिची नजर त्या कागदांवर गेली. काही क्षण ती ते वाचत राहिली आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती धावत जाऊन शौर्याला घट्ट मिठी मारून रडू लागली. ते कागद तिच्या हातातून खाली पडले आणि उडत जाऊन अजयच्या पायाजवळ येऊन थांबले. अजयने ते उचलून वाचले. त्यावर शौर्याने लिहिले होते, यापुढे माझी पत्नी मृणाल कुठेही जाताना मला म्हणजेच शौर्याला सोबत घेऊन जाईल, अन्यथा तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे वाचताच अजय मोठ्याने हसू लागला. त्याने सगळ्यांना तो मजकूर वाचून दाखवला. क्षणात घरभर हशा पिकला. सर्वांनी टाळ्या वाजवत शौर्य आणि मृणालचं अभिनंदन केलं. मृणाल अजूनही शौर्याला मिठी मारून रडत होती. शौर्य तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, अगं वेडाबाई, अजून किती वेळ रडत राहणार आहेस? तेवढ्यात माही धावत आली. दोघांच्या मध्ये उभी राहून ती थंड आवाजात म्हणाली, बाबा मी पण. शौर्याने हसत तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर प्रेमाने पाप्या घेतल्या. मृणालने मागे वळून पाहिलं. थोड्या अंतरावर अभि शांतपणे उभा होता. तिने त्याच्याकडे हात पुढे केला. अभि हळूहळू तिच्या जवळ आला. मृणालने त्यालाही प्रेमाने उचलून आपल्या कुशीत घेतलं. अभि निरागसपणे विचारतो, तुम्ही माझ्या छोट्या एंजलची मम्मी आहात ना? मग तुम्ही मोठी एंजल आहात का? मृणाल हसली. नाही रे, मी एंजल नाही, मी तुझी आई आहे. आजपासून मला आई म्हण. हे ऐकताच अभिने तिला घट्ट मिठी मारली. तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण मृणालच्या विशाल मनाने भारावून गेला. सर्वांनी त्या चौघांना मनापासून शुभेच्छा दिल्या. शांती हसत म्हणाली, शौर्य, माझे दोन्ही नातवंड आता माझ्या जवळच राहणार, माही आणि अभि. आजी आजोबांसोबत राहिलात तर मी तुम्हाला रोज फिरायला घेऊन जाईन. राजेंद्रजीही हसत म्हणाले, हो, अभि आणि माहीची जबाबदारी आता आमची, त्यांना आम्हीच वाढवणार. हे ऐकून शौर्य आणि मृणाल दोघेही हसले. पण त्याचवेळी मृणालच्या माहेरचं कुटुंबही म्हणू लागलं की मुलं काही दिवस त्यांच्याकडे राहायला हवीत. क्षणात दोन्ही कुटुंबात गमतीशीर वाद सुरू झाला. अजय दोघांकडे पाहत डोकं धरून म्हणाला, अरे देवा, असं करा, 6 महिने मुलं आजोळात आणि 6 महिने आजी आजोबांकडे इकडे. झालं ना? शौर्य, माझी आयडिया कशी वाटली? असं म्हणत तो शौर्याकडे वळला. पण शौर्य आणि मृणाल तिथे नव्हतेच. अजय आश्चर्याने म्हणाला, अरे, हे दोघं कुठे गेले? तो त्यांची खोली गाठायला निघाला, पण सागरने त्याला अडवलं. अरे राहू दे, कित्येक दिवसांनी नवरा बायको एकत्र आलेत, त्यांना त्यांचा वेळ जगू दे, असं म्हणत त्याने नित्याकडे खट्याळपणे पाहिलं. दोघेही असत वरच्या मजल्यावर निघून गेले. बाकीचे मोठे मंडळी मुलांना घेऊन बागेत गेली. अजयने पुन्हा मागे वळून पाहिलं. विक्रम आणि वैशू एका कोपऱ्यात गप्पा मारत उभे होते. हे पाहून तो मोठ्याने म्हणाला, वा रे वा, सगळे जोड्या करून फिरतायत, मग मीही माझ्या जोडीदाराला शोधतो. असं म्हणत तो विजीच्या मागे गेला. विजी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेली. अजय तिच्या मागे धावत सुटला. दरम्यान शौर्य मृणालला त्यांच्या खोलीत घेऊन आला.
खोलीत पाऊल टाकताच मृणालचे डोळे भरून आले. संपूर्ण खोलीत तिचेच फोटो लावलेले होते. ती भावुक होऊन म्हणाली, तुम्ही मला इतकं मिस केलं होतं? संपूर्ण खोली माझ्या फोटोंनी भरली आहे. असं म्हणत ती त्याला मिठी मारण्यासाठी पुढे आली, पण शौर्यने तिला थांबवलं. तो कपाटामागून एक बारीक काठी घेऊन आला. ती तिच्या समोर उगारत म्हणाला, तू विसरली का? तू जे काही माझ्याशी केलंस त्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. चल त्या टेबलवर चढून उभी राहा. मृणालने ओठ फुगवत विचारलं. काय? मी काही लहान मुलगी आहे का? शौर्य हसत म्हणाला, आत्ताच्या आत्ता टेबलावर चढून हात वर करून उभी राहिली नाहीस तर या काठीचे फटके खावे लागतील. मृणाल नाईलाजाने टेबलावर चढली आणि दोन्ही हात वर केले. शौर्य तिच्याकडे पाहतच राहिला. काही क्षणांनी तो स्वतःशीच हळूच पुटपुटला, अरे शौर्य, तिला शिक्षा द्यायची होती, पण तिच्याकडे बघून पुन्हा प्रेमात पडू नकोस. स्वतःला सावर. तरीही त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तो सोफ्यावर बसून म्हणाला, मी सांगितल्याशिवाय खाली उतरायचं नाही. तुला काय शिक्षा द्यायची ते मी ठरवतो. मृणाल तशीच उभी राहिली. अचानक कुठून तरी एक झुरळ उडत आलं आणि तिच्या पायावर चढलं. ती भीतीने किंचाळली आणि थेट उडी मारून शौर्याच्या अंगावर पडली. शौर्याने तिला अलगद आपल्या मिठीत पकडलं. तिच्या डोळ्यात पाहत तो हसून म्हणाला, तुझ्या डोळ्यात मला माझ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसतंय बायको. असं म्हणत त्याने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि तिला आपल्या मिठीत अधिक घट्ट सामावून घेतलं. दीर्घकाळाच्या विरहानंतर दोघांनाही एकमेकांची साथ पुन्हा मिळाली होती. त्यांच्या नजरेत, स्पर्शात आणि मिठीत अनेक वर्षांचं प्रेम आणि ओढ दडली होती. तेवढ्यात खोलीच्या दाराखालून तेच झुरळ बाहेर पळत आलं. अजयने ते पाहिलं आणि मोठ्याने म्हणाला, अरे, आत काय सुरू आहे? बिचारं झुरळसुद्धा जीव वाचवून पळत आलं. चल, दार ठोठावून विचारतो. तो दाराजवळ जाणार इतक्यात विजेने त्याचा हात पकडून मागे ओढलं. तो सरळ तिच्यावरच जाऊन पडला. दोघेही एकमेकांकडे पाहून लाजत हसू लागले आणि त्या खोळकर झुरळाने जणू आणखी एका प्रेमकथेची सुरुवात करून दिली. सर्व संकट संपल्यानंतर शहरातील एका भव्य विवाह मंडपात उत्साहाचं वातावरण होतं. संपूर्ण मंडप नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांनी गजबजून गेला होता. वधूंसाठी तयार केलेल्या खोलीत 4ही वधू लग्नासाठी सजत होत्या, तर दुसऱ्या खोलीत एक जण रेशमी धोतर कितीही प्रयत्न करून बांधत होता, पण ते काही केल्या नीट बांधलं जात नव्हतं. तो चिडून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता. हे पाहून अजय जोरात हसू लागला. काय रे, तू स्वतःला हिरो समजतोस आणि साधं धोतरही बांधता येत नाही? तुला हिरो बनवून या बिचाऱ्या मुलीने फार मोठी चूक केली बहुतेक. धोतराशी झगडणारा दुसरा कोणी नसून आपला नायक शौर्यच होता. शौर्याने अजयकडे पाहत हसतच म्हटलं, बरं साहेब, आता तुम्हीच बांधून दाखवा. किती भारी बांधता ते पाहू. अजय लगेच म्हणाला, बघ आता. असं म्हणत त्याने स्वतःचं धोतर अगदी आत्मविश्वासाने बांधायला सुरुवात केली, पण त्याचंही धोतर इकडे तिकडे सुटत होतं. ते पाहून सगळेच हसू लागले. तेवढ्यात विक्रम पुढे आला. शौर्य, द्या, मी बांधून देतो. विक्रमने काही क्षणात शौर्याचं धोतर व्यवस्थित बांधून दिलं. तेवढ्यात एक नातेवाईक आत येत म्हणाला, वरांनो, तयार झालात का? गुरुजींनी तुम्हा सगळ्यांना मंडपात बोलावलं आहे. क्षणात 4ही वर खाली आले. अमृता आजींना सुरुवातीला फक्त शौर्याचं लग्न करायचं होतं, पण शौर्यने स्वतःहून सागर, अजय आणि विक्रम यांच्याबद्दल सांगितलं आणि आम्ही चौघांचं लग्न एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. घरच्यांनीही त्याची इच्छा आनंदाने मान्य केली. आज त्या चौघांचं लग्न एकाच मंडपात पार पडणार होतं. 4ही वर मंडपात येऊन आपल्या जागेवर बसले. गुरुजींनी मंगलाष्टक आणि वैदिक मंत्र म्हणायला सुरुवात केली. 4ही जण आपल्या होणाऱ्या जीवनसाथीची आतुरतेने वाट पाहत होते. वधूंच्या खोलीत मात्र आनंदी गप्पांचा गजबजाट सुरू होता. माही आणि अभि मृणालला अजिबात सोडायला तयार नव्हते. माही हसत म्हणाली, अभि, आज आपण आपल्या आईबाबांचं लग्न पाहणार आहोत. अभिही आनंदाने म्हणाला, हो ना, मला खूप आनंद झाला आहे. चल, आपण आईबाबांसाठी आणलेलं गिफ्ट तयार ठेवूया. दोघंही धावत बाहेर गेले. त्यांच्याकडे पाहून मृणालच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. पण अचानक तिला डोकं हलकं झाल्यासारखं वाटलं. तिने मात्र कोणालाही काही न सांगता शांतपणे तयारी सुरू ठेवली. वैशू, नित्या आणि विजी या तिघींनी शौर्याने निवडलेल्या एकाच रंगाच्या सुंदर साड्या नेसल्या होत्या
तर मृणालसाठी शौर्याने खास सोन्याच्या नक्षीकामाने सजलेली अतिशय सुंदर आणि महागडी रेशमी साडी निवडली होती. तिचे सर्व दागिनेही हिऱ्यांनी मढवलेले होते. त्या दिवशी ती एखाद्या अप्सरेलाही लाजवेल अशी सुंदर दिसत होती. संपूर्ण मंडप मान्यवर पाहुण्यांनी भरून गेला होता. शुभमुहूर्त लागताच गुरुजींनी वधूंना मंडपात आणण्यास सांगितलं. चारही वधू हळूहळू मंडपाकडे येऊ लागल्या. लग्नाच्या वेशात त्या चौघीही जणू स्वर्गातून उतरलेल्या देवताच भासत होत्या. चारही वर आपल्या होणाऱ्या पत्नींकडे पापणीही न लावता पाहत होते. पण मंडपाजवळ पोहोचताच मृणालला अचानक तीव्र भोवळ आली. क्षणात ती खाली कोसळली. हे पाहताच संपूर्ण मंडपात एकच गोंधळ उडाला. शौर्य घाबरत तिच्याजवळ धावत आला. त्याने तिच्या गालावर हलकेच थाप मारत, "मृणाल, डोळे उघड," असं म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले एक गृहस्थ पुढे आले. "हॅलो सर, मी डॉक्टर आहे. जरा मला पाहू द्या," असं म्हणत त्यांनी मृणालची नाडी तपासली. डोळे पाहिले आणि काही क्षणांनी हसत शौर्यकडे वळले. "अभिनंदन शौर्य सर, तुमची पत्नी गरोदर आहे. ही फक्त सामान्य भोवळ आहे. त्या थोड्याच वेळात शुद्धीवर येतील." हे ऐकताच शौर्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. मग जवळचं पाणी घेऊन त्याने मृणालच्या चेहऱ्यावर हलकेच शिंपडलं. क्षणभरात तिने डोळे उघडले. ती शुद्धीवर आलेली पाहताच शौर्य आनंदाने अक्षरशः ओरडलाच, "अगं वेडाबाई, आपल्या घरी पुन्हा एक छोटासा पाहुणा येणार. मी पुन्हा बाबा होणार." आनंदाच्या भरात त्याने दोन्ही हात वर उंचावले. त्याचा तो उत्साह पाहून मंडपातले सगळेच त्याच्याकडे पाहून हसू लागले. आणि तेव्हाच शौर्य आणि मृणाल दोघांनाही एक गोष्ट आठवली. आज तर त्यांच्या लग्नाचे विधी अजून बाकीच होते. आजींनी शौर्य आणि मृणालच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुजींकडे गेल्या होत्या. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की मृणालच्या पत्रिकेत एक दोष असल्यामुळे लग्नापूर्वी 30 दिवस दोघांनी एकमेकांना भेटायचं नाही. त्या काळात मृणालने माहेरी राहणं आवश्यक होतं. आजींनी दुसऱ्याच दिवशी हा निर्णय सगळ्यांना सांगितला आणि मृणालला मुलांसह माहेरी पाठवून दिलं. शौर्याने मात्र यासाठी अक्षरशः आंदोलनच केलं. पण आजी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. मंडपात उभा असतानाच शौर्यला ती गोष्ट आठवली आणि तो हळूच मृणालच्या मागे जाऊन उभा राहिला. अजय त्याच्या जवळ येत खट्टाळपणे म्हणाला, "काय रे, 30 दिवस दूर राहिलात म्हणे? मग हे सगळं कसं झालं?" शौर्याने मिश्किल हसत डोळा मारला. "अरे मित्रा, माझी बायको माहेरी गेली त्या पहिल्याच दिवशी." हे ऐकताच अजयने कपाळावर हात मारला. "अरे देवा, म्हणजे त्या दिवशी तुमच्या खोलीतून जीव वाचवून पडणारा तो झुरडाचा प्रकार याचाच होता तर." हे ऐकून सगळेच मोठ्याने हसू लागले. सागर आजीकडे पाहत म्हणाला, "ठीक आहे आजी, आता तुम्ही पुन्हा पणजी होणार आहात." आजी आनंदाने हसल्या. "हो रे, माझा पणतू किंवा पणती येणार आहे, म्हणून यावेळी तुमच्या दोघांनाही माफ करते." सगळे हसत गप्पा मारत असतानाच गुरुजी म्हणाले, "मुहूर्ताची वेळ संपत चालली आहे. नवरा नवरींनी लवकर मंडपात यावं." क्षणात चारही जोडपी मंडपात बसली. सर्वप्रथम शौर्याने मृणालच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि 3 गाठी मारल्या. त्या क्षणी उरलेल्या तिन्ही जोडप्यांच्याही मंगळसूत्राच्या गाठी बांधल्या गेल्या. क्षणात चारही जोडपी विधिवत पती पत्नी झाली. यानंतर त्यांनी घरातील ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. मंडपात उपस्थित असलेल्या सर्वांनी नवविवाहितांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तेवढ्यात डिटेक्टिव्ह सुरेश पुढे आला. त्याने शौर्याशी हस्तांदोलन करत त्याचं अभिनंदन केलं. शौर्य हळू आवाजात म्हणाला, "सुरेश, खरंच खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यातील अर्ध्या समस्या संपवण्यामागे तुमचाही मोठा वाटा आहे." "आणि सोनियाचा काही शोध लागला का?" सुरेशने गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं. "नाही, अजून तिचा मृतदेह सापडलेला नाही. मात्र सिद्धार्थचा मृतदेह त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिला आहे. बिचाऱ्यांनी एकाच वेळी दोन्ही मुलांना गमावलं. त्यांची अवस्था खूप वाईट आहे." शौर्याने शांतपणे मान हलवली. "मी लवकरच त्यांना भेटायला जाईन आणि अभि कायम आमच्यासोबत राहील यासाठी त्यांची पूर्ण संमतीही घेईन." सुरेश हसत म्हणाला, "हो, ते कामही व्यवस्थित करा. असो, तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा," असं म्हणत तो निघून गेला. यानंतर शौर्य, मृणाल, इतर तिन्ही जोडपी आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाने एकत्र सुंदर कौटुंबिक छायाचित्र काढलं. मृणालचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती शौर्याचा हात हातात घट्ट पकडून म्हणाली, "मला माफ करा शौर्य. मी तुमच्यापासून काही लपवलं कारण माझा तुमच्यावर विश्वास नव्हता म्हणून नाही, तर मला तुमचा जीव माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय होता.
प्रत्येक वेळी मला वाटलं की मी दूर राहिले तर तुम्ही सुरक्षित राहाल. पण आज समजलं, नवरा बायकोचं नातं प्रेमाने नाही तर विश्वासाने पूर्ण होतं. शौर्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. तो हळूच तिच्या जवळ आला. तिचे अश्रू पुसले आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, वेडाबाई, मला घटस्फोट द्यायचाच नव्हता. तुला फक्त एक गोष्ट समजवायची होती की आयुष्यभर कुठलीही अडचण आली तरी ती एकटीने सहन करायची नाही. आपण दोघं मिळून प्रत्येक संकटाचा सामना करायचा. मृणालने हुंदका देत त्याला मिठी मारली. आय प्रॉमिस, यापुढे तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. शौर्य हसला. आणि मी सुद्धा तुला कधीच एकटं सोडणार नाही. तेवढ्यात माही आणि अभि धावत आले. आई, बाबा, तुम्ही पुन्हा भांडणार तर नाही ना? दोघांनीही हसत मुलांना आपल्या मिठीत घेतलं. कधीच नाही. संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अमृता आजींनी दोघांचं औक्षण केलं आणि म्हणाल्या, आता या घरात फक्त आनंद, प्रेम आणि हसूच राहणार. काही महिन्यांनंतर देशमुखांच्या घरात पुन्हा एकदा बाळाच्या रडण्याचा गोड आवाज घुमला. मृणालने एका गोंडस मुलाला जन्म दिला. शौर्यने बाळाला हातात घेतला आणि मृणालकडे पाहत म्हणाला, माझं खरं सुख, माझं खरं कुटुंब हेच आहे. माही, अभि आणि छोटं बाळ, तिघेही शौर्य मृणाल भोवती खेळत होते. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. घर आनंदाने उजळून निघालं होतं. शौर्याने मृणालचा हात हातात घेतला. या जन्मीच नाही, प्रत्येक जन्मी तूच माझी पत्नी असशील. मृणाल हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आणि प्रत्येक जन्मी तुम्हीच माझे शौर्य. दोघांनी एकमेकांकडे प्रेमाने पाहिलं. त्यांच्या प्रेमाचा प्रवास अखेर कायमच्या आनंदात बदलला. आणि त्यानंतर आपले शौर्य आणि मृणाल आनंदाने त्यांचा संसार करू लागतात. तर ही होती आपल्या शौर्य आणि मृणालची सुंदर प्रेम कहाणी. तर आपली ही कथा इथे संपली आहे. शौर्य आणि मृणालची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.